लेबर टर्नओव्हर रेटचा चौथा प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन आज आपण पाहतोय. प्रॉब्लेम तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घेतलेला असेल. मी एक्सप्लेन करते. फ्रॉम द फॉलोइंग डेटा गिवन बाय पर्सनल डिपार्टमेंट ऑफ Duckback Company Limited, Delhi, calculate monthly and annual labor turnover rate by applying different method. जे 3 प्रॉब्लेम आपण पाहिले त्यामध्ये फक्त मंथली लेबर टर्नओव्हर कॅल्क्युलेट करायला सांगितलेला किंवा अॅन्युअल लेबर टर्नओव्हर कॅल्क्युलेट करायला सांगितलेला असं स्पेसिफिकली काहीच सांगितलेलं नव्हतं. फक्त कॅल्क्युलेट लेबर टर्नओव्हर रेट एवढंच सांगितलेलं होतं. त्यामुळे आपण कॅल्क्युलेशन करताना पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट केलेलं आहे. परंतु आताचं जे कॅल्क्युलेशन आहे ते मंथली लेबर टर्नओव्हर रेट असं सांगितलेलं आहे. मग ज्या महिन्याचा डेटा दिलेला असेल त्या महिन्याचे दिवस, त्यानंतर एकूण वर्षाला जे दिवस असतात ते एकूण वर्षाचे दिवस यानुसार आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल अॅन्युअल लेबर टर्नओव्हर रेटचं. मग बघा जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आहे नंबर ऑफ वर्कर्स ऑन पेरोल ऍट द बिगिनिंग ऑफ द मंथ 853 आहे आणि ऍट द एंड ऑफ द मंथ, आता इथे कुठलाही महिन्याचा उल्लेख केलेला नाहीये, म्हणजे कोणता महिना जानेवारी फेब्रुवारी मार्च असा कुठलाही महिन्याचा उल्लेख केला नाही. फक्त ऍट द एंड ऑफ द मंथ सांगितले 1147. जे बिगिनिंगला 853 वर्कर होते आणि एंडला 1147 वर्कर आहेत. हे आपण ऍव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स कॅल्क्युलेट करताना घेणार आहोत. त्यानंतर ड्युरिंग द मंथ 10 वर्कर्स लेफ्ट, 10 लोक सोडून गेले. 40 वर्कर्स वेअर डिस्चार्ज आणि 50 लोकांना काढून टाकलं म्हणजे 40 अधिक 10 50 वर्कर सेपरेट झाले किंवा 50 वर्कर लेफ्ट झाले. अँड 150 वर्कर्स वेअर न्यूली रिक्रुटेड, नवीन रिक्रूट झालेले आहेत, नियुक्त केलेले आहेत 150. ऑफ दीज, त्यांच्यापैकी 25 वर्कर्स वेअर रिक्रुटेड 25 workers were recruited in the vacancies of those living. जे काम सोडून गेले होते त्यांच्या जागेवर नियुक्त झालेले म्हणजे रिप्लेस केलेले थोडक्यात ते आहेत 25. म्हणजे 150 वर्कर कॅल्क्युलेशनला येणार नाही. तर रिप्लेसमेंट मेथड नुसार रिप्लेस झालेले वर्कर आहेत फक्त 25. जे काम सोडून गेले, वॅकंट होतं ज्या पोस्ट, त्यांच्या जागेवर नियुक्त झालेले किती आहेत तर 25. while the rest were for an expansion came. जे बाकीचे जेवढे होते 150 पैकी 25 जे आहेत ते वॅकन्सीच्या जागेवर घेतले आणि बाकीचे जे आहेत ते वर्कर वाढ केलेत, त्यामध्ये 125 ची नियुक्त झाली. आपल्याला 125 कुठे कॅल्क्युलेशनला घ्यायचे नाही, फक्त जे रिप्लेस झालेले आहेत 25 तेवढेच काय करायचे कॅल्क्युलेशनला घ्यायचे. मग घ्या पहिलं कॅल्क्युलेशन ऍव्हरेज नंबर ऑफ वर्करचं. कॅल्क्युलेशन ऑफ average number of workers, formula लिहा. number of workers at the beginning of the period plus number of workers at the end of the period upon 2 छेद 2. किमती टाका. किमती टाकून कॅल्क्युलेशन करा. 853 अधिक 1147 छेद 2. कॅल्क्युलेशन करून उत्तर येत आहे 1000 वर्कर्स, 1000 वर्कर्स. फर्स्ट कॅल्क्युलेशन ऍव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स कॅल्क्युलेट केले. त्यानंतर सेपरेशन मेथडने कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन ऑफ लेबर टर्नओव्हर रेट बाय सेपरेशन मेथड. फॉर्म्युला लिहा. लेबर टर्नओव्हर रेट इज इक्वल टू नंबर ऑफ वर्कर्स लेफ्ट इन अ पिरियड छेद ऍव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स ऑन पेरोल इन द पिरियड इंटू 100 गुणिले 100. मग प्रॉब्लेम मध्ये आपल्याला लेफ्ट झालेले जे वर्कर्स आहेत ते दिलेले आहेत 50, म्हणजे 10 अधिक 40 असे आपण 50 घेतलेले आहेत छेद ऍव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स आपण या अगोदर कॅल्क्युलेट केलेले आहेत ते आहेत 1000
1000 सूत्रात किमती टाकून कॅल्क्युलेशन करून आपण उत्तर पर्सेंटेज मध्ये काढणार आहोत. 50/1000 गुणिले 100 कॅल्क्युलेशन करून 0 कॅन्सल केले 5% लेबर टर्नओव्हर रेट आलेला आहे, जो आपण जनरली कॅल्क्युलेट करतो. जेव्हा आपल्याला लेबर टर्नओव्हर रेट काढायला सांगतात तेव्हा आपण लेबर टर्नओव्हर रेट काढतो, तो पर्सेंटेज मध्ये हा आलेला आहे 5%. आता आपल्याला मंथली आणि अॅन्युअल असे दोन कॅल्क्युलेट करायला सांगितलेले. मग आता अॅन्युअल लेबर टर्नओव्हर रेट कॅल्क्युलेट करण्यासाठी जो फॉर्म्युला आहे तर त्या फॉर्म्युल्यामध्ये जो तुम्हाला मंथ दिलेला असेल त्या महिन्याचे डेज पाहिजे. मग आता जनरली जर समजा मार्च महिना दिलेला असता तर आपण 31 तारीख घेतली असती. एप्रिल असता 30 दिवसांचा असतो म्हणून 30 घेतली असती. पण इथे महिन्याचा उल्लेख नाहीये. महिन्याचा उल्लेख नसल्यामुळे आपण कॉमन 30 दिवस असतात म्हणून इथे 30 घेतले. जो रेट कॅल्क्युलेट होऊन आलेला आहे तो 5% म्हणून इथे 5 आणि वर्षाला दिवस असतात 365 जनरली म्हणून 365 घेतले. ह्या प्रॉब्लेम मध्ये वर्ष आणि महिना दिलेला नाहीये त्यामुळे आपण घेताना 365 आणि एका महिन्याचे दिवस 30 असं कॅल्क्युलेशनला घेतलंय. मग कॅल्क्युलेशन करायचं 5 गुणिले 365/30 कॅल्क्युलेशन करून आपलं उत्तर येते 60.83. अॅन्युअल लेबर टर्नओव्हर रेट कॅल्क्युलेट होऊन आलेला आहे 60.83%. 60.83%. मंथली आणि अॅन्युअल असे दोन लेबर टर्नओव्हर रेट आपण कॅल्क्युलेट केले सेपरेशन मेथडने. त्यानंतर रिप्लेसमेंट मेथड. रिप्लेसमेंट मेथडचा फॉर्म्युला लिहा. कॅल्क्युलेशन ऑफ लेबर टर्नओव्हर रेट बाय रिप्लेसमेंट मेथड. Labor turnover rate is equal to number of workers replaced during a period छेद average number of workers on payroll in the period into 100. मग 25 वर्कर रिप्लेस झालेले आहेत म्हणून 25/1000 गुणिले 100 कॅल्क्युलेशन करून आपला लेबर टर्नओव्हर रेट जो जनरली आपण काढतो तो आलेला आहे 2.5%. त्याचप्रमाणे अॅन्युअल लेबर टर्नओव्हर रेट कॅल्क्युलेट करा. अॅन्युअल लेबर टर्नओव्हर रेट इज इक्वल टू 2.5 गुणिले 365 छेद महिन्याचे दिवस 30 कॅल्क्युलेशन करून उत्तर येते 30.42%. रिप्लेसमेंट मेथडने आन्सर आलेला आहे अॅन्युअल लेबर टर्नओव्हर रेटचं 30.42%. त्यानंतर तिसरी मेथड आहे फ्लक्स मेथड. कॅल्क्युलेशन ऑफ लेबर टर्नओव्हर रेट बाय फ्लक्स मेथड. फॉर्म्युला लिहा. लेबर टर्नओव्हर रेट इज इक्वल टू नंबर ऑफ वर्कर्स लेफ्ट इन अ पिरियड प्लस नंबर ऑफ वर्कर्स रिप्लेस इन अ पिरियड छेद एवरेज नंबर ऑफ वर्कर्स ऑन पेरोल इन द पिरियड प्लस 100 इंटू 100. मग 50 अधिक 25/1000 गुणिले 100. 50 आणि 25 ची बेरीज 75/1000 गुणिले 100. मंथली लेबर टर्नओव्हर रेट येतोय 7.5%. अॅन्युअल रेट कॅल्क्युलेट करा. अॅन्युअल रेट कॅल्क्युलेट करा 7.5% गुणिले 365/30 कॅल्क्युलेशन करून उत्तर येत आहे 91.25%. आपण अॅन्युअल आणि मंथली असे दोन लेबर टर्नओव्हर रेट कॅल्क्युलेट केलेले आहेत. फर्स्ट एव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स कॅल्क्युलेट केले. त्यानंतर सेपरेशन मेथडने कॅल्क्युलेशन केलं. त्यानंतर रिप्लेसमेंट मेथडने कॅल्क्युलेशन केलं आणि लास्ट फ्लक्स मेथडने कॅल्क्युलेशन केलेलं आहे.
इथे आपला चौथा प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. लेबर टर्नओव्हर रेटचा 5वा प्रॉब्लेम आपण पाहतोय. प्रॉब्लेम आधी समजून घ्या. आता यामध्ये महिना पण दिलेला आहे. आधीच्या प्रॉब्लेम मध्ये महिना दिलेला नव्हता, पण ह्या प्रॉब्लेम मध्ये महिना पण दिलेला आहे आणि इयर पण आहे. त्यामुळे जे डेज घ्यायचे आहेत आपल्याला कॅल्क्युलेशनला ते महिन्यानुसार आणि त्या इयर नुसार घ्यायचे. ड्युरिंग फेब्रुवारी 2012 महिना आहे फेब्रुवारी, म्हणजे फेब्रुवारीला 28 दिवस किंवा 29 दिवस येतात, पण 2012 हे लीप वर्ष आहे, म्हणजे फेब्रुवारीला 29 दिवस येतील. The following information was obtained from the personal department of Moderate Company Malegaon. Labor force at the beginning of the month, महिन्याच्या सुरुवातीला जी लेबर फोर्स आहे ती दिलेली 1767 and at the end 2233 2233 महिन्याच्या शेवटी. या दोन अंकांवरून आपण ऍव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स कॅल्क्युलेट करणार आहोत. त्यानंतर पुढे सांगितले ड्युरिंग द मंथ 60 पर्सन्स वेअर डिस्चार्ज, 60 लोक कामावरून काढून टाकले अँड 20 लेफ्ट, 20 सोडून गेले, म्हणजे 60 अधिक 20 80 वर्कर्स लेफ्ट झाले किंवा सेपरेट झाले कंपनीमधून. ड्युरिंग द मंथ 200 वर्कर्स वेअर एंगेज्ड, त्या महिन्यामध्ये 200 लोक कामावर होते. आउट ऑफ विच ओनली 40 वर्कर्स वेअर अपॉइंटेड अगेन्स्ट द वॅकन्सी कॉज्ड बाय नंबर ऑफ वर्कर्स सेपरेटेड. 40 वर्कर्सची फक्त नियुक्ती झालेली वॅकन्सीच्या जागेवर, म्हणजे रिप्लेस किती झाले तर 40 आणि सेपरेट किती झाले तर 80. अँड रिमेनिंग ऑन अकाउंट ऑफ एक्सटेन्शन प्रोग्राम ऑफ कंपनी. कॅल्क्युलेट द लेबर टर्नओव्हर रेट अँड इक्विव्हॅलंट अॅन्युअल रेट अंडर सेपरेशन मेथड, रिप्लेसमेंट मेथड अँड फ्लक्स मेथड. म्हणजे आधीचा जो आपण प्रॉब्लेम पाहिला चौथा सेम तसाच आहे हा 5वा प्रॉब्लेम, पण फक्त यामध्ये आता महिना दिलेला असल्यामुळे आणि इयर दिलेला असल्यामुळे कॅल्क्युलेशन करताना अॅन्युअल रेट जेव्हा आपण काढू त्यावेळी 29 दिवस घ्यावे लागतील आपल्याला भागाकाराला आणि गुणाकाराला 365 च्या ऐवजी 366 दिवस घ्यावे लागतील, कारण की 2012 हे लीप इयर आहे. मग घ्या पहिलं कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन ऑफ ऍव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स. फॉर्म्युला लिहा. ऍव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स इज इक्वल टू नंबर ऑफ वर्कर्स at the beginning of the period plus number of workers at the end of the period छेद 2. मग बिगिनिंगला 1767 वर्कर होते, एंडला 2233 होते, छेद 2. 2 इंची बेरीज येते 4000. 4000ला 2 ने भाग दिला तर वर्कर्स येतात, ऍव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स 2000 वर्कर्स. फर्स्ट कॅल्क्युलेशन आपण ऍव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स कॅल्क्युलेट केले. त्यानंतर सेकंड कॅल्क्युलेशन, कॅल्क्युलेशन ऑफ लेबर टर्नओव्हर बाय सेपरेशन मेथड. फॉर्म्युला लिहा. लेबर टर्नओव्हर रेट इज इक्वल टू नंबर ऑफ वर्कर्स लेफ्ट इन अ पिरियड upon number of workers on payroll in the period into 100. मग लेफ्ट किती झाले तर लेफ्ट 80 वर्कर्स आहेत, म्हणून 80 अपॉन 2000 into 100. 00 कॅन्सल करा. कॅन्सल करून कॅल्क्युलेट करून मंथली लेबर टर्नओव्हर रेट आलेला आहे 4%. आणि आता इथे अॅन्युअल रेट काढताना आपण फेब्रुवारी महिना दिलेला आहे आणि लीप इयर आहे, म्हणून कॅल्क्युलेशन करताना 4 गुणिले 366 दिवस घेणार वर्षाचे, छेद 29, कारण की फेब्रुवारी महिना आहे म्हणून छेद 29. कॅल्क्युलेशन करून अॅन्युअल लेबर टर्नओव्हर रेट येतोय 50.48%, 50.48%. सेपरेशन मेथडने कॅल्क्युलेशन केलं आपण मंथली लेबर टर्नओव्हर रेट आणि अॅन्युअल लेबर टर्नओव्हर रेटचं. त्यानंतर रिप्लेसमेंट मेथड. रिप्लेस किती झाले तर 40 वर्कर्स रिप्लेस झाले. फॉर्म्युला घ्या.
calculation of labor turnover rate by replacement method. Labor turnover rate is equal to number of workers replaced during the period छेद average number of workers on payroll in the period into 100. मग 40/2000 गुणिले 100 0 कॅन्सल करा. कॅल्क्युलेशन करून उत्तर येते 2%, 2% मंथली रेट. अॅन्युअल रेट काढण्यासाठी फॉर्म्युला लिहा. अॅन्युअल लेबर टर्नओव्हर रेट इज इक्वल टू 2 गुणिले 366 छेद 29. कॅल्क्युलेशन करून उत्तर येते 25.24%, 25.24%. रिप्लेसमेंट मेथडने मंथली लेबर टर्नओव्हर रेट आलेला आहे 2% आणि अॅन्युअल लेबर टर्नओव्हर रेट आलेला आहे 25.24%. त्यानंतर फ्लक्स मेथड. कॅल्क्युलेशन ऑफ लेबर टर्नओव्हर रेट बाय फ्लक्स मेथड. Labor turnover rate is equal to number of workers left in a period plus number of workers replaced in a period छेद average number of workers on payroll in the period into 100. मग कॅल्क्युलेशन करा 80 अधिक 40 छेद 2000 गुणिले 100. 80 आणि 40 ची बेरीज 120 छेद 2000 गुणिले 100. कॅल्क्युलेशन करून उत्तर येते 6%, 6%. मंथली लेबर टर्नओव्हर रेट आलेला आहे 6%. आणि अॅन्युअल लेबर टर्नओव्हर रेट कॅल्क्युलेट करण्यासाठी घ्या 6 गुणिले 366 छेद 29. कॅल्क्युलेशन करून उत्तर येते 75.72%. फ्लक्स मेथडने मंथली लेबर टर्नओव्हर रेट आला 6% आणि अॅन्युअल लेबर टर्नओव्हर रेट आला 75.72%. फर्स्ट आपण ऍव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स कॅल्क्युलेट केले, ते आले 2000 वर्कर्स. त्यानंतर सेपरेशन मेथडने कॅल्क्युलेशन केलं. मंथली लेबर टर्नओव्हर रेट 4% आणि अॅन्युअल लेबर टर्नओव्हर रेट आला 50.48%. त्यानंतर रिप्लेसमेंट मेथडने लेबर टर्नओव्हर रेट कॅल्क्युलेट केला. मंथली रेट आला 2% आणि अॅन्युअल रेट आला 25.24%. आणि लास्टला फ्लक्स मेथडने कॅल्क्युलेशन केलं. मंथली लेबर टर्नओव्हर रेट आला 6% आणि अॅन्युअल लेबर टर्नओव्हर रेट आला 75.72%. इथे आपला 5वा प्रॉब्लेम कंप्लीट झाला आणि लेबर टर्नओव्हर रेटचे जे सर्व प्रॉब्लेम होते ते देखील इथे कंप्लीट झालेले आहेत.